हॅलो, कसे आहात सगळे बरेच असेल। मी पण बरी। माझं नाव आहे सोनी। माझे नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज थोडासा हे वाईट वाटतं का म्हणजे ना जेव्हा काल स्टार्ट केली होती ना तर क्लायंट आले होते संध्याकाळ 4 वाजेपर्यंत 2 क्लायंट आले होते आयब्रो साठी। तर चला ते आयब्रो झालं, पण आज सॅटरडे आहे तर आज 6 वाजले पण एक पण क्लायंट नाहीये। दिवसभर वाट बघून आता मी जेवण बनवायला चालले। तर मी जेवण बनवते कोबीची भाजी। तर मला असं वाटतंय की लवकर बनवून घेऊ मी जेवण, म्हणजे क्लायंटचा काय बोलू नाही शकत, केव्हा पण येऊ शकतात। आताच नाही, आता अजून 10 वाजेपर्यंत वाट बघायची। दिवसाचा एक तरी झालं ना जेव्हा स्टार्ट करतात तर बरं वाटते, थोडासा समाधान होते का म्हणजे ह्याच्यासाठी होते समाधान, म्हणजे चला एक तरी क्लायंट आला असं होते। तर आज काय आलं नाही क्लायंट, तर बघूया आता अजून रात्र आहे 10 वाजेपर्यंत वाट बघूया कसं होते काय नाही। तर मी इथे बनवून घेते पटापट आपली कोबीची भाजी। लई दिवस झाले मी कोबी आणून ठेवले, तर मला असं वाटलं की नाही आज बनव। आज काय पण नाहीये ना, दुपारी डाळ बनवली ना काय, फक्त मी डाळ काल बनवली होती ती उरली होती डाळ। तर मी काय केले, तुम्हाला फ्लॅश येते, तर मी काय केले की आज तेच खाल्ले आम्ही। भरपूर होती, थोडासा म्हणजे दुपार चाललं म्हणजे झालं असता तसं होता। तर आज मी आता कोबीची भाजी बनवते, म्हणजे पोरं जर नाही खाल्ले तरी त्यांना दुसरा काय बघते। तर मला तर भाकरी संगती कोबीची भाजी खायचीच आहे। लय दिवस झाले मी आणले, कम से कम 8-10 दिवस झाले असेल मी भाजी आणले। तर त्याला बनवून टाकूया, जास्त दिवस अजून चांगला नसतो, नाही तो चांगला म्हणजे फ्रीजमध्येच असं सिकुडून जातो भाजी, त्याच्यामुळे बोलली की नाही बनवून घेते। आता अर्धा किलो आहे की पाव किलो नाही माहिती, पण बनवून तर पाव किलोच होणार आहे असं वाटतंय मला। तर चपाती वगैरे सगळं, चपाती नाही भाकरी करणार आहे, बघते आता, नाही तर चपातीच करते असं करते। पोरगा पण खाईल माझा, पोरं चपाती खातात भाकरी पण खातात, दोन्ही खातात। पोरांचा ह्या भाकरी आणि चपातीमध्ये नखरे नसतात, भातामध्ये नखरे असतात माझी पोरांची, असं आहे। हे बनवून घेते। आणि आज एक पण क्लायंट नाही आलाय ना, तर थोडासा कसं तरी होते मला। आज झोपच येणार नाही, काल तर आलीच नाही, आज अजून नाही येणार बघा तुम्ही। आणि डोळे बघत असे एकदम लाल आहे, वाट बघत सकाळपासून मी 10 पासून वाट बघते। दरवाजा खुलाच होता, आता मच्छर येईल म्हणून थोडासा बंद केले। कोंडी म्हणजे काय पाहिजे, कडी नाही घातले, फक्त असंच आडवा केले म्हणजे मच्छर येईल त्याच्यामुळे। काल लई मच्छर आले होते, दरवाजा खुला होता त्याच्यामुळे। तर ह्या तरी मच्छरचा काहीतरी करू होता, खाली हे ना घर, तर त्याच्यासाठी असं वाटतंय ना ते जास्त मच्छर येते आतमध्ये। इथून तिथून ना गॅप आहे, बिल्डिंगची मध्ये ना गॅप आहे, हे काय पण नगर कचरा काय असलं ना तर सगळं मच्छर येतात त्याच्यामुळे। तर चला बघू कसं होते कसं नाही, हळूहळू स्टार्ट होणार आहे सगळं, काय एकदम नाही होणार आहे मला पण माहिती आहे। पण मी हर वेळेस भूतनी सारखी राहणारी माणूस, आता काम चालू झालं तर बघा माझं सुरत, आता थोडा मला पण असं वाटतं आता थोडासा नीट दिसते मी। तर मला काय वाटतं, जर माझा रेग्युलर जे व्हिडिओ बघत असेल ना लोक, तर त्यांना जरूर फरक वाटला असेल माझ्यामध्ये। का म्हणजे ना मी जेवण बनवू या असंच राहू ना तर माझा विकर माझा तोंडच कसं तरी राहायचं, म्हणजे थोडासा वेगळंच राहायची मी। असं जसं आता दिसते ना थोडासा, तसं नाही राहायची मी, मला माहिती आहे। पण काम आहे ना माझा, तेच काम आहे आता, त्याच्यासाठी तर करायला लागणार ना। आता कस्टमर पण कसं येणार,
तूच भूतनी सारखी आहे ना, आम्हाला काय करणार आहे तू, असं सांगितले तर काय करायचं. त्याच्यामुळे भाजी ठेवून दिली, आता कापून घेतली, तुमच्या समोरच कापली भाजी ठेवली. कोबीची भाजी मी असंच बनवत असते, याच्यात टमाटर पण घालते, पण आज घातली नाही मी, कंटाळा आला कापायला. आणि असंच ना भात बनवून घेते मी. आमच्याकडे ना, आमच्या इथे म्हणजे आमच्या भाषामध्ये वंगारो धान बोलतात, म्हणजे फ्राय भातला. तर फ्राय भात म्हणजे भात बनवून नंतर फ्राय करायचं नाही, त्याचे पहिले सगळं हे करायचं. त्याच्यामध्ये फक्त भातच चांगला बनवतात, कांदे वगैरे कापून, सगळं कापून. तर तुम्हाला मी दाखवते आमच्याकडे भात कसं बनवतात. लई लोक बनवत असेल असं भात, पण मी माझ्याकडून दाखवते तुम्हाला. चला, मी काळी मिरची, तेजपत्ता, कांदे आणि ह्याच्यात मी हळद घालणार आहे, हळद आणि मीठ एवढंच. आणि हे भात एवढं चांगलं लागतंय ना. मिरची नाही घातले का म्हणजे पोरांसाठी थोडासा, आज तिखट खातात पोरं, पण आज मी फक्त त्यांच्यासाठी अंडे भात आणि भाकरी पण आहे, तसं पण ते खाणारच आहे. चला भात घालते. भात घालते. म्हणजे हे खायला लय भारी लागेल, मस्त एक नंबर लागेल. वॅक्सिंग करा ना आता, वॅक्सिंग करा ना आता, कर देती हूँ ना अभी. चला मीठ पण घातले आणि झालं माझं भात तयार. आणि याच्यात झाकण घालून टाकते आणि भात तयार होऊन जाईल. आता थोडासा भाकरी टाकते, भाकरी नाही तर चपातीच करते, तसं पण मला सकाळी पण होऊन जाईल चपाती. गरम गरम बनवते सकाळी, पण पीठ राहतं ना, तर पीठ मळायचं काही हे नाही, त्याच्यामुळे चपाती बनवते. थोडासा हळद घालते, पत्ता कोबी मध्ये थोडा व्हाईट व्हाईट दिसते बघा, है ना. I don't like बोलो ना, I don't like व्हाईट कोबी. पिवळा कोबी लय भारी लागते, आणि भाता संगती तर काय भारी लागते खायला. एक नंबर लागते खायला. तर चला आता झालंय हे पण. मला असं वाटतं मी जास्त दिसते आणि जेवण कमी दिसते, तर मग मी जेवण दाखवते तुम्हाला. झालंय आता, ह्याला झाकण घालून घेते. टाकले. चला, क्लायंट काय आला नाही, येईल 10 वाजेपर्यंत करेल, उद्या बघू. पण तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरू नका. सबस्क्राईब करा प्लीज, सबस्क्राईब करा, बस मनापूर्वक बोलते. आणि जे पण सबस्क्राईब केले त्यांना धन्यवाद बोलणार आहे, जे केले नाही ते करून घ्या. आणि जे पूर्ण व्हिडिओ बघतात त्यांना पण मनापूर्वक धन्यवाद आहे. असंच तुम्हाला देव पण खुशी राहावा आणि मला पण खुशी ठेवा. सगळ्यांचे घरा सुखा समाधानी राहावा, आणि मी पण सुखा समाधानी आहे. जसं आहे तसं आहे, तुम्हाला तुमच्या समोरच आहे आणि बाकी काही नाही आहे. तर चला
थोडंसं जेवण बनवून घेते पटापटा, नंतर तुम्हाला दाखवते मी काय काय अजून काय काय बनवले. तर जेवण झालं माझं, सगळं किचन पण साफ केली बघू शकता. अर्ध्या तासात जेवण झालंय माझं. 6 वाजता घेतली होती. हे चपाती, हे आहे भात, हे आहे भाजी. भाजी झाली, जेवण झालंय, झाडू वगैरे सगळं मारले मी संध्याकाळचा आणि दिवबत्ती करायचे. आता वाजले 6:30 वाजले. मी आत्ताच टाइम बघून आली आतमधून, तर तुम्हालाही दाखवते. दिसत असेल तर काय माहिती, दिसते हे ना लाईटीकडे आहे ना म्हणून दिसत नाही. 6:30 वाजतात आणि देवपूजा करायची. देवपूजा करते पटपट आणि आपलं वेट करते क्लायंटची. आतापासून 3 तास वेट करायला लागणार. आले तर बरं, नाही आले तर उद्या बघू, असं होणार आहे. तर चला काय आहे काय नाही तुम्हाला दाखवणारच आहे पुढे. नंतरला 10 वाजता एंड करणार ह्या व्हिडिओचा पण आणि दरवाजेचा पण. खाऊन पिऊन सगळं झालंय आमचं, किचन पण साफ वगैरे सगळं झालंय. मी वेट करत बसली क्लायंटचा, पण एक क्लायंट यायला नाही. आज सॅटरडे पण आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं. आणि इथे ना साऊथ इंडियनमध्ये ना, जे हैदराबादमध्ये या कुठे पण जा तुम्ही, पण ना कार्तिक मासम चालू आहे ना, तर ते हे लोक ना पकडतात कार्तिक मासम. म्हणजे आपण कसं श्रावण पकडतात तसं ते लोक कार्तिक मासम पकडतात. त्याच्यामध्ये नॉनव्हेज वगैरे काय नाही खात हे लोक. काही लोक खात असेल, मला नाही माहिती, पण मीनी जेवढं म्हणजे मी आजूबाजू जे आहे माझे त्यांना बघते ना, तर ते दरवेळेस असंच करतात. कार्तिक मासमध्ये खात नाही, त्यांचा श्रावण असतो. आणि आज तसं पण आज शनिवार आहे, तुम्हाला माहितीच आहे. शनिवारला ना केस कापतात, ना काय करतात, ना नाखून कापतात. तर तेच हिसाबाने समजून जायचं की आज क्लायंट येणार नाहीये. तरी पण आता 8 वाजले. माझं खाणं पोरांचं खाणं सगळं झालंय, मी सगळं करून घेतले. तर बघू आता 10 वाजेपर्यंत. एखादी पण क्लायंट आला ना तरी चालेल मला, नाहीतर नाही आला तरी चालेल. का म्हणजे आज शनिवार आहे, आपण समजूनच घ्यायचं, त्याच्यात काही नाही आहे. तर उद्या बघू, उद्या संडे आहे, तर उद्या काय होतो काय नाही. तर आज ओपनिंगचे दुसरे दिवसाचा आज डे आहे, तर उद्या बघू. उद्या 3रा दिवस. तर हेच बोलणार आहे की कुठले पण वस्तूला की घाई केलं नाही पाहिजे. तसं एक उत्साह असते ना, असं बोलतात ना, एक लई खुशी असते की करू मी सगळं काम. हेच काम तर पुढे जर वाढला तर असं वाटतं की अरे यार असं होतंय, मला माहिती आहे. पण आता जे आहे, मी जे सगळं सामान आणले, सगळं केले, तर मला असं वाटतं एक सगळं वापरू मी क्लायंटवर आणि मी चांगलं सर्व्हिस देऊ त्यांना, असं मनामध्ये लई खुशी असते. आणि मला ना 2-3 दिवस झाले रात्रीचा पण झोप बरोबर येत नाही, मी पटकन उठून जाते. तर हे शायद कामाचाच थोडासा दगदग असतो की चालणार की नाही, काय होणार करून असं होते. हात दुखायला लागला फोन पकडून त्याच्यामुळे. तर काही नाही, चला होत राहता. आज नाही तर उद्या येणार, उद्या नाही तर परवा, एका दिवसात तर याच्यासाठी खाली ना रेंट वगैरे भरायचा असतो ना. तर मला असं वाटते की मी किती दिवस त्रास देऊन लोकांना. तर ह्या वेळेस पण तो बोलला मी भरतो म्हणून. तर मला असं वाटते ना की त्याला न त्रास देता मी करून घेऊ माझा मी, म्हणजे भरून घेऊ सगळं किराया वगैरे. तर यावेळेस पण काही होणार नाही मला असं वाटतं. पुढचा महिना भरायला लागणार ना, त्याच्यामुळे. तर कामामध्ये असं आम्ही आहे तर मी करून घेऊ असं वाटतं. पण आता ओपनिंग केले तर कसं काय चालणार आहे सांगा तुम्हीच. तर थोडासा टाइम लागणार आहे.
जे त्यांनी तर बोललंय मी भरतो, मी सगळं करतो म्हणून. तर आता तो 2-3 वेळेस भरेल. जेव्हा माझ्याशी शक्य होईल तेव्हा मी भरेल, पक्का भरणार आहे. माझा मी रेंट भरेल, माझं मी सगळं करून घेईल असं आहे. तर मी पण त्याला बोलली होती 2 महिने भर अजून, म्हणजे माझा चालेपर्यंत. चालायला लागला चांगला तर माझा त्रास मला असं वाटतं कोणाला त्रास देणं हे चांगलं नसतो. तर बघू आता काय होतं काय नाही. तर हेच बोलायचं आहे की तुमचा साथ पाहिजे बस. एक सबस्क्राईब करून घ्या जर माझा व्हिडिओ तुम्हाला बरं वाटत असेल आणि बघायला चांगला वाटत असेल. आणि मी तुम्हाला सगळंच दाखवली आहे. इथून इथे सगळं मशीन पडले. मी पण काम करते, पण कसं आहे ना, काम चालू करणं आणि चालणं टाईम लागते, त्याला हर एक वस्तूला टाईम लागते त्याच्यामुळे. तर चला, हे यूट्यूब पण मला चालू केली मी 7-8 महिने झाले असेल. खाली माझे सबस्क्राईब खाली 83 झाले, तुम्ही जाऊन बघू शकतात प्रोफाईलमध्ये. 83 फक्त झाले. मला असं वाटतं ना, लोक ना म्हणजे चांगले चांगले लाईट, चांगले चांगलं घर असं बघतात. तर आमच्याकडे जेवढं आहे दाखवायचं मी तेवढंच दाखवते, त्याच्यापेक्षा मी जास्त दाखवू शकत नाही, ओव्हर करू शकत नाही. जे आहे ते समोर आहे, जे काय चालते माझ्या घरात माझ्याकडे ते सगळं तुम्हाला ओपन आहे. असं काही नाही आहे की सगळं काय लपवून ठेवलं, काही नाही. जो आहे ते आहे, घराचा आहे, आणि जो करते ते समोरच दाखवते तुम्हाला, बस एवढंच. आणि एवढंच विनंती करते की एक सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि सपोर्ट करा, बस बाकी काही नाही. एवढंच बोलणार आहे. आणि धन्यवाद. ह्याच्या आधी पण मी तुम्हाला धन्यवाद बोलले आणि आता पण धन्यवाद बोलते जे पण व्हिडिओ माझे बघतात. आणि हां, तुम्ही जे साऊंडचा बोलतात ना, नक्की अगर जर माझा पार्लर चांगला चालायला लागला ना तर मी नक्की माईक घेणार आहे आणि बोलणार आहे. म्हणजे माझा आवाज, मला असं वाटते की हां मी थोडासा स्लो बोलते, लेकिन मी जोरात पण बोललेलं तर मलाच कसं तरी वाटते की मी एवढं जोरात का बोलते, इथेच तर आहे मी याच्यामुळे. तर चला, हे बघा आली. मी इथेच बसले सकाळपासून, 10 पासून मी बसले, तर इथेच आहे मी. जेवण खाणं पिणं सगळं बनवून परत इथे येते का, म्हणजे क्लायंटेल. मी देवपूजा बी पहिले मला देवपूजा करायला पण अर्धा-1 तास लागायचं पहिले, संध्याकाळ म्हणजे सकाळी संध्याकाळ असं लागायचं. पण आता मला देवपूजा करायला पण एक 10 मिनटं 15 मिनटं बस झालंय. आणि मी क्लायंट एखादी गेटवर घरावर आल्यावर म्हणजे गेटकडे आले तर काय करू असं होते. तर इथेच बसून देवाचं नाव घेऊन गपचूप बसले वाट बघत. चला, सबस्क्राईब करून घ्या आणि बाय. इथेच एंड करते व्हिडिओचा. बघते आता 10 पर्यंत येतात का, आले तर नक्की व्हिडिओ काढायला नक्की दाखवेल तुम्हाला. चला बाय.